लोढांच्या खात्यातील 41 जणांची पदोन्नती झालेली आहे। पदोन्नती होऊन सुद्धा त्याच खात्यात कायम आहे। अंबादास दानवे यांनी मंगळप्रभात लोढांवर हे आरोप केलेले। दीपक भोळसे या कर्मचाऱ्याला दिव्यांगत्वाबाबत नोटीस पाठवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। दानवेंनी यावेळेस हा मोठा आरोप केलेला आहे लोढांवर। यावेळेस दानवे नक्की काय म्हणतात आपण सविस्तर पाहूयात। महायुतीमधील मंत्र्यांच्या कारभाराच्या कथा बाहेर आलेल्या आहेत। आज अजून एक कथा सांगतो, बदल्यांमध्ये कसे कौशल्य वापरले जाते पहा। मंत्री लोढांच्या खात्यातील 41 जणांची पदोन्नती झाली आणि आश्चर्य म्हणजे या सर्वांना तिथेच परत पोस्टिंग मिळालेली आहे। अंबादास दानवे यांचे हे ट्विट आणि हा ट्विट करत त्यांनी मंत्री लोढांवर मोठा आरोप केलेला आहे। बढतीनंतर सुद्धा त्याच खात्यात नियुक्ती असल्याचा आरोप यावेळेस अंबादास दानवे यांनी केलेला। जवळपास 41 अधिकारी त्यांची पदोन्नती झालेली आहे, मात्र तरी सुद्धा त्याच खात्यामध्ये ते आहेत। आपल्यासोबत स्वतः आरोप करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जोडले गेलेले आहेत। दानवेजी, आपण हा असा आरोप केलेला आहे, काय स्पष्टीकरण दिलं या संदर्भात? मी आरोप नाही केला, मी यादी सुद्धा पाठवलेली आहे। ही सत्यता आहे, आरोप नाही आहे हा, ही सत्यता आहे। लागलं तर तुम्हाला पुन्हा पाठवतो। मी ट्विट पण केलं ते आणि माननीय मंत्र्यांना सुद्धा पाठवलं की प्रमोशन होत असताना 28 अधिकारी तर त्याच ऑफिसमध्ये या टेबलवरून त्या टेबलवर जाऊन बसले, बरोबर, आणि बाकीचे अधिकारी त्याच जिल्ह्यात राहिले। एक केस तर अशी आहे, आता तो बिचारा दिव्यांग आहे म्हणून मी काही जास्त हे नाही केलं, परंतु त्याला नोटीस दिलेली आहे मे महिन्यामध्ये आणि त्याच प्रमोशन केलेलं त्यांनी। हा तर सगळा आंधळा कारभार झाला ना। तेही लोढा मोठे मंत्री आहे, त्यांच्याविषयी काही शंका नाही व्यक्त करत, पण त्यांच्या खात्याचं असा कारभार जर चालत असेल संबंधित अधिकाऱ्यावर नियंत्रण सरकारचं नाही। जी नक्कीच, मात्र या माध्यमातून आपल्याला काय म्हणायचंय, नक्की काय साध्य करायचंय? नाही, माध्यम मला असं आहे की सरकारचा जो कारभार आहे त्याच्याविषयी मला बोलायचंय की अशा पद्धतीनं या सरकारमध्ये जे गोंधळ आहे, अनागोंदी आहे, ती मला सांगायची। या अनागोंदी मागचं कारण नक्की काय असू शकतं, काय वाटतं आपल्याला? कारण म्हणजे कारण म्हणजे काय, हे सत्य आहे की हे अधिकारी खालचे नुसतं ह्या ज्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं बदल्यामध्ये देवाण घेवाण आर्थिक हे या सगळ्या गोष्टी करतात खालचे अधिकारी। जी धन्यवाद अंबादासजी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतोय 41 अधिकारी यांची पदोन्नती होऊन सुद्धा ते त्याच खात्यामध्ये कार्यरत असल्याचा मोठा दावा यावेळेस ट्विट करत दानवेंनी केलेला आहे। ते आपल्याशी बोलत सुद्धा होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।